तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती तुझिया नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मनोजवम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया तया इच्छा गती हेची सुखागळे या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंगाला प्रार्थना केली की हे प्रभू आम्हाला आमच्या नामस्मरणाच्या भक्तीच्या सेवेप्रित्यर्थ तू काही आशीर्वाद देऊ इच्छित असतील तर हे देवा आम्हाला मोक्ष नको हाच आशीर्वाद दे मुक्ती नको ही तुला विनंती करायला तुकोबाराय म्हणतात मी आलो कारण त्या मोक्षाच्या गतीपेक्षा त्याची इच्छा अंतकरणामध्ये बाळगण्यापेक्षा भजन भक्ती सेवा सत्कर्मातलं जे सुख आहे ते आगळं आहे वेगळं आहे विशेष आहे असं महाराजांना वाटतंय आणि ते या वैष्णवांच्या घरी वैष्णवांच्या संगतीत या भूलोकामध्येच प्राप्त आहे वैष्णवांच्या घरी ते सुख आहे त्यांच्या दारामध्ये रिद्धी सिद्धी येऊन उभ्या ठाकलेल्या आहे सुख येण्याची इच्छा करताय आणि म्हणून वैकुंठाला आम्हाला पाठवू नको त्यापेक्षा अद्भुत हा रसकथा काळी नामाचा पण नामाचा हा जो महिमा नामाचा हा जो गोडवा तुकोबाराय म्हणतात देवा तुला कळणार नाही आम्ही भाग्यवान भाविक वारकरी आहोत नाम तुझं आहे आणि त्या नामस्मरणाचा आनंद मात्र आम्ही घेतोय त्यासाठी गोड जन्म आम्हाला मिळालाय विठाला 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 संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं
दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे. खडके वाके, तालुका राहता, जिल्हा अहिल्यादेवी नगर. आपल्या गावामध्ये नूतन उभारण्यात आलेलं भगवान श्री गणेश, भगवान श्री दत्तात्रय आणि साईबाबांचं मंदिर, अतिशय सुंदर मूर्ती, एकरूप होऊन श्रद्धेने जर देवापुढे उभं राहिलं तर निश्चितपणे त्या देवतेचा काही अनुभवच येईल. इतकं चैतन्य त्या मूर्तींमध्ये आपल्याला दर्शनाला गेल्यानंतर जाणवतं. मारुतीरायाचं अतिशय पवित्र, भव्य, दिव्य, जुनच अधिष्ठान. आणि या नूतन मंदिरांचा वर्धापन दिन सोहळा प्रतिवर्षी खडकेवाके ग्रामस्थांच्या सहयोगानं साजरा होतो. याही वर्षी हा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. या निमित्तानं उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, विशेष करून भजनी मंडळी, खडकेवाके असेल, आडगाव असेल, केलवड असेल, परिसरातल्या गावची आणि आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी, आणि विशेष करून उपस्थित आपले आदरणीय महाराज मंडळी आणि गुणीजन मंडळी, वारकरी संप्रदायाचं आपल्या भागामध्ये आणि सर्व दूर अतिशय निष्ठेनं, श्रद्धेनं काम करणारे आमचे गुरुबंधू गोरक्षनाथजी महाराज देठे, आपल्या गावचे भूमिपुत्र, कथा, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून अतिशय गोड सेवा सर्वदूर देणारे अनेक प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे विकासजी महाराज यादव, ज्यांनी भजन, गायन, वादनानं आपल्या कीर्तनाला गोड भक्तिभावपूर्वक प्रारंभ करून दिलाय. अशी आपली गायनाचार्य मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे सहकारी शिवाजी महाराज तांबे, दुसरे आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण बागुल महाराज, विराजजी महाराज मगर, आपल्या भागाचंच भूषण आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, श्री क्षेत्र नेवासा सुरेगाव, या ठिकाणचे आमचे विद्यार्थी प्रसाद महाराज तरवडे. खरं म्हणजे ही सगळी गुणवान मंडळी आहे आणि अतिशय प्रेमानं सेवा देणारी आहे. त्यांचंही मी अभिनंदन सगळ्यांचं करतो. आमच्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळे विषय शिकतात. कुणी गायन शिकतंय, भजन शिकतंय, संस्कृतचं पाठांतर करतायत, कीर्तनाचा अभ्यास करतायत. मृदंगाच्या सेवेमध्ये आमच्या प्रसादचा नंबर महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक मागील वर्षी आला. अतिशय गुणवान, चांगला विद्यार्थी. त्याचबरोबर या निमित्तानं आपल्या गावातील सगळी ज्येष्ठ भजनी मंडळी, हे बालगोपाळ आपले भजनी मंडळ, विनेकरी महाराज, आमचे सखाभाऊ महाराज, केलवडचे पोलीस पाटील आणि आपल्या भागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आपले सर्वांचे आदरणीय सुहासांना गमे पाटील, केलवड आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळींचे मार्गदर्शक आणि आमचे अत्यंत जुने स्नेही हरिभक्तीपरायण हरकू पाटील, आपल्या गावचे सरपंच, मुख्य मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ मुरादे पाटील, आल्याबरोबर ज्यांनी आमचं अतिशय प्रेमानं या ठिकाणी स्वागत केलं, ते जालिंदर पाटील मुरादे असतील, राजेंद्र पाटील मुरादे असतील, सचिन भाऊ असतील, सर्व गावच्या सरपंच ताई आहेत, उपसरपंच आहे, सर्व सदस्य आहेत, सर्व इतर संस्थेचे पदाधिकारी, समोर बसलेली वडीलधारी मंडळी, माता भगिनी, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. प्रतिवर्षीच आपल्या कार्यक्रमाला जे आवर्जून वेळ काढून येतात, असे रविभाऊ चौधरी पोहेगावकर, आमच्या लोणी येथील भजनी मंडळाची आमचे सहकारी मंडळी, सर्वच जण आपण उपस्थित आहात. आणि खरं तर 7:30चीच वेळ कीर्तनाची होती, परंतु आपल्या या खडकेवाके गावामध्ये शेती व्यवसायाला जोडून दूध व्यवसाय एक महत्वाचा व्यवसाय आपल्या गावकऱ्यांचा आहे. सगळ्यांना आवरून सावरून दार काढून यायचं म्हटलं की थोडा वेळ जातो, आणि म्हणून 7:45ला आपण प्रारंभ या ठिकाणी केलाय. पण 7:30 ते 9:30 वेळ आहे, आणि कुठल्याही कार्यक्रमाचा, प्रवासाचा एक नियम असतो, निघायला उशीर झाला तरी पोहोचणं मात्र वेळेत झालं पाहिजे. तसं आपल्याला आज मला वाटतं अनिल कुमारजी हैदराबादचे, त्यांच्या वतीनं सचिन भाऊंच्या पुढाकारानं महाप्रसादाचं आयोजन
या ठिकाणी करण्यात आलेला आहे. समस्त ग्रामस्थांना त्यासाठी वेळेत आपल्याला थांबायचं आहे. खडकेवाके गाव हे आदर्श गाव आहे, छोटं गाव आहे, परंतु चांगलं काम तुम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि गावच्या प्रमुखांनी या ठिकाणी केलेलं आहे. वृक्षारोपणाचं असेल, स्वच्छतेचं असेल, जलसंधारण आणि अन्य अनेक अशा उपाययोजना करून गावाला सतत काही ना काही पुढे नेण्याचा प्रयत्न तुम्हा सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी आहे. सचिन भाऊंसारखे तरुण तडफदार समर्पित अशा स्वरूपाचे कार्यकर्ते या गावाला लाभलेले आहेत आणि म्हणून एक चांगली वाटचाल आपण सर्व मंडळी या ठिकाणी करीत आहात. खडकेवाके गावामध्ये येताना प्रत्येक वेळी आम्हा सर्वच कीर्तनकार, वारकरी, भाविक, भजनी मंडळींना आनंदच वाटतो, कारण या गावाचा एक चांगला नावलौकिक सर्व दूर आहे, अध्यात्म क्षेत्रात सुद्धा आहे. त्याचं कारण आपले सर्वांचे सद्गुरू ब्रह्मलीन पूजनीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या सहवासात परमार्थात घडलेली मंडळी आपण सर्वजण आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांचा विचार, प्रेरणा घेऊन अध्यात्म क्षेत्रामध्ये आपण काम करतोय. खडकेवाके गावाला सुद्धा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद अध्यात्माच्या रूपाने, सामाजिक आणि इतर सगळ्या सुधारणांसाठी आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवाराचं सुद्धा अतिशय चांगलं लक्ष आपल्या सगळ्या गावकऱ्यांकडे आहे, चांगलं पाठबळ तुम्हा सर्वांना आहे. अशा पद्धतीतून वाटचाल आपण सर्वजण करीत असताना आज ही सेवा आपण सर्वजण मिळून भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याला या अभंगातून प्रार्थना करतायत, विनवणी करतायत. जगामध्ये विनंती केली जाते ती मागण्यासाठी. कुठलीही विनंती पहा, काही ना काही इच्छा पूर्ती करण्यासाठी, काही ना काही मागण्यासाठी, काही ना काही संकट निवारण करण्यासाठी, अनिष्ट निवारण व्हावं किंवा मनात जे काही इष्ट आहे ते प्राप्त व्हावं यासाठीच्याच प्रार्थना जगामध्ये सगळीकडे केल्या गेलेल्या आहे. पण आजच्या अभंगातली तुकोबारांची प्रार्थना ही जगाच्या पारंपरिक प्रार्थनेला छेद देणारी आणि वेगळी आहे. विठाला सगळ्या आपल्या आदरणीय पुरुष भाविकांना आणि महिला मंडळींना विनंती, थोडं पुढे सरकून आपण बसा. माता भगिनींनो, पुढे सरकून बसा. थोडस या. पुरुष मंडळींना विनंती, थोडं पुढे सरका, थोडं पुढे सरका. पुढे मावशी सरका, मावशी सरका पुढे. तुमच्या पुढे जागा, ज्यांच्या पुढे जागा रिकामी त्यांनी पुढे येऊन बसा. बस, सोपं काम आहे. या. आणि खडके वाक्याचे ग्रामस्थ, महिला यांना सगळ्यांना कीर्तनाची आवड आहे, त्याच्यामुळे पुढे यायला काहीच हरकत नाही. या. वा, धन्यवाद. या. अजून ज्यांच्या पुढे जागा आहे सरकून बसा. म्हणजे मागावून आलेले जे भाविक असतात त्यांची अशी अडचण होते पहा, त्यांना मागून येऊन पुढे बसायचं म्हणजे थोडं अप्रशस्त वाटतं, किंवा आपण उशिरा आलो एकतर काही कामामुळे, पुढे कसं जावं, आणि जागा तर मागं काही शिल्लकच नसते. त्याच्यामुळे अगोदर आलेल्याच भाविकांना ही संधी घेतली पाहिजे. नाहीतरी आपण सगळ्याच ठिकाणी पुढे होण्याचा प्रयत्न करतो, मग इथे मागं का राहायचं? इथे तर पुढे आलं पाहिजे. संतांनी, तुकोबारांनी आवर्जून म्हटलंय, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता होना, भलती
या म्हणणारा हा संतांचा विचार, वारकरी संप्रदाय. जगद्गुरु तुकाराम महाराज आज जी प्रार्थना करताय, वेगळी प्रार्थना. जगामध्ये काही प्रार्थना केल्या गेल्या, परंतु त्या दुःख निवारणार्थ केल्या गेल्या. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रार्थना ही जगाच्या आरंभापासूनच चालू आहे. कारण माणूस हा कधीच पूर्ण समर्थ नव्हता आणि तो कधीच पूर्ण समर्थ नसेल. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असं कविवर्यांनी म्हटलं. आणि संतांनी त्याची जाणीव करून दिली. देशवेश नोहे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. या चरणातून पराधीनत्व स्पष्ट होतं. म्हणजे हा मृत्यूलोक, याला देश म्हटलंय, हाही आपला नाही. कारण आपला आहे तर मग आपण कायम राहायला पाहिजे ना. आपण कायम राहत नाही. आपल्या हातानं सातबाऱ्यावर दुसऱ्याची नावं लावली तर बरी, नाही तर मेल्यावर आपोआपच लागतात. म्हणजे हा देश आपला नाही, वेश आपला नाही, म्हणजे शरीर आपलं नाही. देश म्हणजे मृत्यूलोक, वेश हा शब्द इथे शरीर म्हणून वापरला. आपण कपड्याला त्याला वेशच म्हणतो ना. का? ते शरीराचं आवरण आहे म्हणून वेश. तसं आत्म्याचं आवरण म्हणून शरीरालाही वेश म्हणा. देश माझा नाही, वेश माझा नाही, पराधीन आहे. आणि पराधीन माणसाला कधीतरी प्रार्थना करावीच लागते. या जगामध्ये पुष्कळ लोक छातीला हात लावून घोषणा करत जगले, पण त्यांना सुद्धा कधीतरी कपाळाला हात लावावा लागला. आपण सुज्ञ श्रोत्यात माझ्या बोलण्याचा अर्थ आपल्याला कळतो. छातीवरचा हात कपाळाला जाणं म्हणजे अहंकाराची भाषा करणाराला पश्चाताप करण्याची वेळ येणं. विठाला 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 विठाला. म्हणून जगामध्ये जी सुज्ञ माणसं आहे त्यांनी कधी शक्तीचा अभिमान केला नाही, संपत्तीचा केला नाही, कुठल्या सामर्थ्याचा त्यांनी अभिमान केला. आपण मारुतीरायाच्या समोर बसलेलो आहोत. मारुतीरायांकडे अभिमान होता का? यत किंचितही मारुतीरायांकडे अभिमान नव्हता. एकदाचा असा प्रसंग, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले, अर्जुन मला पूजा करायची, फुलं घेऊन येतो. म्हणले, देवा सगळं जग तुमची पूजा करतंय, तुम्ही कोणाची? म्हणाले, निज कमळे सदा निज भक्त पूजी. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये त्याचा संदर्भ मिळतो. भगवान भक्तांची पूजा करतो, त्यालाही पूजा आवडते. मला पूजा करायची, फुलं घेऊन ये गड्या, आणि अमुक ठिकाणी जा, तिथे चांगली फुलं आहे. त्याला एका बागेमध्ये पाठवलं म्हणजे काहीतरी करून घ्यायचं होतं म्हणून पाठवलं. करणे कान करणे अवघे तोची एक जाणे, विश्व चळत असे जेने परमात्मेनी. कोणत्या वेळी काय घडवून घ्यायचं? अर्जुनाला फुलं आणायला पाठवलं आणि योगायोगानं तिथे हनुमानजींची गाठभेट झाली. गाठभेट झाल्यानंतर दोघांचा नमस्कार झाला, परिचय झाला. अर्जुनाला मोठं विशेष वाटलं. हनुमानजींना विचारलं की तुम्ही कोण? आता हनुमानजींचा परिचय म्हणजे एकच, मी रामाचा सेवक, बस इतकाच परिचय. हनुमानजींच्या जागी जर आपण असलो तर आपला बायोडाटाच दिला असता. इतक्या उंचीवरून उड्डाण केलं, इतक्या मिनिटांमध्ये लंकेत गेलो, रावणाचा असा गर्वहरण केला, लंका जाळली, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. काही परिचय दिला नाही. हनुमान म्हणाले, मी रामाचा. आजही शहाणी माणसं हे आपला परिचय आणि आपलं मोठेपण तोंडानं सांगत बसत नाही. आणि म्हणून मी रामाचा सेवक आहे.
अर्जुन थोडा अजून कच्चा होता, जरा पिकलेला नाही, भक्त आहे पण अजून परिपक्व नाही आहे, तरुण आहे, अनुभवाची कमतरता. मग कोणत्याही क्षेत्रामध्ये थोडीशी परिपक्वता, अनुभव जसा येत जातो तसं माणसामध्ये अनेक चांगले बदलही होतात. काही बदल हे मार्गदर्शनाने होतात, काही बदल हे पूर्वसंस्काराने होतात, आणि जे कशानंच माणसं बदलत नाही ते अनुभवानं सरते शेवटी बदलतात. अनुभव शेवटी माणसाला बदलायला लावतो. आणि म्हणून अर्जुनाला विचारलं, अरे तू कोण? त्यानं सांगितलं, महाधनुर्धर अर्जुन आहे, माझ्यासारखा धनुष्यबाण चालवणारा कोणीच नाही. जरा हनुमानजींना हे शब्द आवडले नाही, आणि देवालाही ही समस्या थोडी जास्तच वाटत होती. अर्जुनाचा थोडासा गर्वहरण करावा म्हणून दोघांचा विचार चालला. मग अर्जुन म्हणाला, हनुमानजी तुम्ही एवढे महाप्रतापी धनुर्धर, इतके मोठे थोर आहात, भगवान अर्जुन हनुमानजींना म्हणतोय, तुम्ही एवढे थोर गदाधारी युद्ध करणारे, पण मी सुद्धा धनुर्धर आहे, आपण कोण दोघात श्रेष्ठ आहे ते बघू म्हणे. हनुमान म्हणाले, पण मी काही स्पर्धा करायला इथं आलेलो नाही, मी माझं काम, मी आता रिटायर झालो म्हणे. हनुमानजी काय म्हणाले, त्रेतायुग संपलं, आता द्वापार युग लागलंय, माझे प्रभू श्रीराम निजधामाला गेले, मी ज्या वेळेला आठवण करील ते येतात, मला भेटतात, मी आपला रिटायर माणूस आहे, महिन्याकाठी जातो, आपली पेन्शन काढून आणतो, मजेत जिथे हरिकथा रामकथा असेल तिथे ऐकतो, आनंद घेतोय बस. आणि माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी त्यानं निवांत व्हावं. बरं, हे देवांनी सुद्धा आपल्याला दाखवून दिलंय, कधीतरी निवांत व्हावं. विठाला विठाला काही क्षण, काही दिवस काय आपल्याला कसे त्यातून काढता येतील, परंतु विसाव्याची गरज आहे, शरीरालाही आहे, मनालाही आहे, बुद्धीलाही आहे. आणि म्हणून हनुमानजी म्हणाले, मी स्पर्धा करत नाही, पण तरी पण तुम्ही त्रेतायुगातले एवढं, पण मी सुद्धा काही कमी नाही. अरे पण बळच कशाला, मला माझी जर इच्छाच नाही आहे. नाही, बरं म्हणे, ठीक आहे, तू म्हणतो तर काय करायचंय म्हणे, मी बाणाच्या साह्यानं या नदीवरती पूल बांधतो, आणि तुम्ही तो पूल तोडून दाखवा. जर पूल तुटला तर मी काय, तुम्ही म्हणाल ते मी काही करीन, मी अग्निकाष्ट घेईन, तूच सांग म्हणे. हनुमानजी म्हणले, आता मला तर काय स्पर्धाच करायची नव्हती, तू म्हणतोच आहे तर तूच ठरव काय करणार आहे तुझा पूल मोडल्यावर. तो एवढा उतावीळ स्पर्धेला. माणसाकडे थोडी शक्ती, थोडी संपत्ती आली ना, माणसाजवळ उतावीळपणा येतो. विठाला आणि जी बुद्धिमान शहाणी माणसं आहे ती कधी उतावीळ होत नाही, ते सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात, ते स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून देत नाही. आणि म्हणून काय करशील सांग. अर्जुन म्हणाला, मी पूल बांधतोय, आणि तो जर तुम्ही मोडून दाखवला बाणाचा पूल, तर मी संध्याकाळी आज अग्निकाष्ट घेईन. प्रतिज्ञा करताना, शब्द देताना विचारपूर्वक दिला गेला पाहिजे. अर्जुन थोडा उतावीळ आहे. हनुमानजींना विचारलं, पण नाही मोडला पूल तर? म्हणले, तूच सांग काय करायचं, मी काहीच बोलत नाही, तुलाच फार इच्छा आहे सगळं हे, तू सांग, तू म्हणशील ते करील म्हणे. हनुमानजी काय म्हटले, मी काहीच सांगत नाही, तू म्हणशील ते करील. ठरलं. अर्जुनही काही कमी नव्हता, धनुष्याला बाण लावला. एका बाणाचे अनेक बाण तयार व्हावेत अशा पद्धतीचं ते वातावरण, आणि एका बाणापासून असंख्य बाण तयार झाले, आणि म्हणता म्हणता असा भरभक्कम पूल त्या नदीवरती, पाण्यावरती तयार झाला, बाणांचाच पूल. हनुमानजी म्हणाले, झालं तुझं काम? हो, मी बघतो प्रयोग करून. हनुमानजी आता वृद्धावस्थेत आहे, पण शक्ती ती शक्ती असते महाराज. हनुमानजींनी प्रभू रामाचं चिंतन करून हे उड्डाण घेतलं, जय श्रीराम म्हणून उड्डाण घेतलं, त्या पुलावरती प्रहार केला आपल्या पायाने येऊन उड्डाण करून.
पूल छिन्न भिन्न झाला, मोडला तोडला, काहीच शिल्लक राहिला. अर्जुन म्हणलं हे तर अवघड झालं. आजपर्यंत माझ्या शक्तीला कुणी आव्हान देणारं भेटलं नाही. हे वानरराज जरा थोर दिसतात म्हणे, पण आता नाईलाज आहे. आपल्याला अग्निकाष्ट तर घेतलं पाहिजे. शब्द दिलाय. मग त्यानं लाकडं गोळा केले, अग्नी पेटवला. म्हणलं आता शब्द दिल्याप्रमाणे पहा म्हणे, बाबा माझी काही इच्छा नाही, वाटलं तर तू मोडू शकतो शब्द. नाही नाही म्हणे, असं नाही करता येणार हनुमान. आणि तेवढ्यात एका साध्या माणसाच्या वेशामध्ये भगवान तिथे आले, भगवान श्रीकृष्ण. कारण श्रीकृष्णाला वाटलं आता पुरे झाली एवढी परीक्षा, याच्या पुढे नको. श्रीकृष्ण आले आणि सामान्य माणसाच्या विषयात दोघांनाही नमस्कार केला. तुम्ही कोण? म्हणे मी आपला साधा माणूस आहे, इथेच आपला राहतो. तुम्ही दोघं कोण? म्हणाले मी अर्जुन आहे, हे हनुमानजी आहेत. आमच्या दोघात अशी चर्चा झाली, मी पूल बांधायचा, यांनी मोडून दाखवायचा, आणि जर मोडला तर मी अग्निकाष्ट घेईल. आणि त्या पद्धतीनं मी पूल बांधला, यांनी मोडला, मी आता अग्नीमध्ये उडी टाकतोय. असं 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 ठरलं होतं होय तुमचं? चांगलं आहे म्हणे, काय हरकत नाही. तुम्हाला साक्षीदार कोण आहे रे? देव आहे ते. मुद्दा काढायचा म्हणजे काढायचा. असा मुद्दा काढला त्या कथेमध्ये. कोणतीही प्रतियोगिता, स्पर्धा ही स्पर्धकांमध्ये ठरत नाही, त्याला कोणीतरी परीक्षक पाहिजे, साक्षीदार पाहिजे. कोण आहे साक्षीदार इथं? नाही म्हणे, आमच्यातच ठरलं. असं कसं काय म्हणे? परत करा म्हणे, काय हरकत नाही. हनुमानजी हसले गालात. त्यांना कळलं ही इज नॉट अ कॉमन मॅन. हा काही सामान्य माणूस नाही आहे, हा भगवान आहे. हे ध्यानात आलं. हसले. अर्जुना पुन्हा पूल बनव. काही हरकत नाही तुम्ही म्हणता. अर्जुनानं धनुष्याला बाण लावलं, हे पूल पुन्हा बनवला. आणि हनुमानजीनं सांगितलं, हनुमानजी अब आप उड्डाण कीजिए. हनुमानजीने जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं. पुलावरती पुन्हा जोरदार पाय आदळले, पण पूल मोडला नाही. त्याचं कारण भगवंताने आपली शक्ती. दोन कथेचे दोन प्रवाद आहेत. काही ठिकाणी म्हणतात आपलं सुदर्शन चक्र त्या पुलाच्या खाली लावलं. उत्तर भारतामध्ये म्हणतात कूर्म अवतार घेऊन आपली पाठ त्या पुलाला लावली. पण भगवंतानं आपली शक्ती तिथे लावली, एवढं ध्यानात, कोणत्या तरी रूपाने. मग तो होऊन येती सीन, आड घाली सुदर्शन. पूल मोडला नाही. हनुमानजी हसायला लागले. प्रभू, अहो माझ्याकडून काही कामच करून घ्यायचं होतं तर मला सरळ सांगायचं, काय बा अर्जुनाचं काम करा. एवढं मोठं. अर्जुन डोळ्यात पाणी आणून म्हणला, देवा माझा गर्वच हरण करायचा होता तर तुम्ही तिथंच सांगायचं. म्हणे नाही ना बाबा, घरच्या घरी कान टोचता येत नाही. कान टोचायला दुसऱ्या माणसाकडेच पाठवावं लागतं. विठाला आणि मग हनुमानजी म्हणाले, ठीक आहे मी हरलोय आता. पहिल्यांदा तर मी मोडला होता, पण देवा तुमची इच्छा आहे आणि प्रभू तुमची इच्छेपुढे मीही कधी जात नाही. सांगा काय करू. सांगितलं, हनुमान जी आप एक ही काम कीजिए. अर्जुन जी के रथ के ऊपर जो ध्वज है उस ध्वजा पर आप विराजमान हो जाओ. त्या ध्वजावर तुम्ही तर राहा. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. कारण त्या ध्वजावरती हनुमानजींना का ठेवायचं ठरलं? यश नावाचा गुण हा हनुमानजींकडे. ध्यानात ठेवा, भगवंताचे 6 महत्वाचे गुण आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. भगवंताचे 6 महत्वाचे गुण आहे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. याचा अर्थ असा करून घेऊ नका की भगवंताकडे 6च गुण आहेत.
अनंत गुण आहे. पण माऊली म्हणाले हे गुणवर्य वसती जेथ. शब्द किती मोलाचा आहे बघा माऊलीचा. गुणवर्य. जसे आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक गुरु असावे, पण त्यातले प्रमुख गुरु आपण त्यांना गुरुवर्य म्हणतो. त्या सर्व गुरूंमधील वरिष्ठ गुरु. तसं भगवंताकडे अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. आता भगवंताच्या गुणांबाबतीत काय बोलणार. बोलताना कितीही शब्दात वर्णन केलं तरी त्याचे गुण पूर्ण होत नाहीत. असितगिरी समम शातकज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखती यदि ग्रहीत्वा शारदा सार्वकालम, तदपि तव गुणानाम ईशपारम न याति. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, आणि सर्व काळ विद्येची देवता सरस्वती माता लिहू लागली, तरीही भगवंताच्या गुणांचं वर्णन होत नाही. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाई. तुकोबारायने बघा 2च शब्दात त्या श्लोकाचा अर्थ सांगितला. इतक्या तात्पर्यात तुका म्हणे मही आणि पत्र सिंधू न पुरे शाई. याला वाङ्मयाचा दर्जा म्हणतात. विठाला नाही तर हल्ली लोक काही लोकांना छंद आहे वाङ्मय करण्याचा. माझ्याकडे एक ग्रस्त आले, ते म्हणले मी अभंग केले. म्हणलं असलेलेच कोणी वाचिना, कशाला त्रास घेत. अभंग वाचण्यासाठी आपला जन्म आहे. आता आपण भाग्यवान आहोत की संतांच्या नंतर आपण जन्माला आलो. आता अभंग करण्याची गरज नाहीये. विठाला स्वयंपाक तयार केलाय आणि वाढायला घेण्याची गरज आहे. अशा वेळेला एक जण म्हणला नाही मी जरा फोडणी देतो. बळच कशाला देतो. जो लागतोय तो स्वयंपाक तयार झालेला आहे. ज्या वेळेला ते काम नको भलतंच काम करणं, यालाही काही योग्य काम म्हणत नाही. मला वाटतं संतांची प्रतिभा आहे. भगवंताचे गुण किती. महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळिता, रूप दृष्टी न्याहाळिता. धनी न पुरे अनंत गुण आहे देवाचे. धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळिता. भगवंताचं रूपही अवर्णनीय आहे आणि त्याचे गुण सुद्धा अनंत आहे. चतुरा तुझे रोमणी गुण लावण्याचे खाणे, चतुरा माने दण्या तुझे भेटो, मुकुट प्रखर माने दण्या तुझे भेटो. चतुरा तुझे रोमणी गुण लावण्याचे मुकुट सकळा माने दण्या तुझे भेटो,
वयाची खाणी. विषयातला पोट विषय. मुख्य विषय हा आहे की भगवंताचे 6 गुण मुख्य आहे आणि त्याच्यातला पहिलाच गुण आहे 6 गुणातला तो यश. भगवंतानं काय केलं, हे 6 गुण आपल्या 6 प्रिय भक्तांना विभागून दिले. त्याचंही वर्णन आहे. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, वैराग्य देवो निशुका हाती. प्रत्येकाला दिलाय. ज्ञाने उपदेशिला चतुरानन. यश नावाचा गुण मारुतीरायांना दिला. श्री संपत्ती विभीषणाला दिली. सोन्याची लंका विभीषणाला देऊन टाक. अपि स्वर्णमयी लंका नमे रोचनते लक्ष्मण, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. भगवान लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा रावणाला मारलंय, 14 वर्ष पूर्ण झालेत. भरत वाट पाहत असेल आपली. माता कैकेयी, माता सुमित्रा, माता कौसल्या आणि आपल्या अयोध्येचे आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे लहान थोर सगळे आपली वाट पाहत असतील. अयोध्येमध्ये या 14 वर्षात एकही सण साजरा झाला नाही. कुणी नवीन वस्त्र घातले नाही. 14 वर्ष हे लोक या दुःखात राहिले. आपल्याला गेलं पाहिजे. लक्ष्मण म्हणाले, सोन्याची लंका आहे ना प्रभू, इतक्या दूर परत येणं होईल का? बघून येऊ ना जरा. मोठी माणसंही थातूर मातूर कामाच्या नादी लागत नाही, ते मुख्य कामाला महत्व देतात. पंढरीला गेलेला जो निष्ठावान वारकरी आहे तो प्रदक्षिणा घालतो, चंद्रभागेचं स्नान करतो, 1, 2, 3, 4 जेवढी जास्त कीर्तन ऐकता येईल ती ऐकतो, जेवढं जास्त नामस्मरण करता येईल करतो, जेवढा दानधर्म करता येईल, जेवढी सेवा करता येईल करतो. मुख्य वारकऱ्याचं हे लक्ष. भटके वारकरी वेगळे, त्याच्यात मुख्य आणि हा फरक. भटके खुळखुळेच घेत फिरतील. अरे खुळखुळे आणायला पंढरपूर आहे. खुळखुळेला राहत्याला नाही मिळत का? पंढरपूरला गेला, खुळखुळे घेऊन घरी आला. विठाला जी माणसं कर्तबगार असतात ते अवांतर गोष्टीला फार वेळ देत नाही. ज्याला वेळेचं नियोजन करता येतं त्यात तो यशस्वी होत असतो. मुख्य गोष्टीत वेळ नाही घालवायचा, थातूर मातूर कशातही वेळ. विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. आणि म्हणून राम म्हणाले, मी सोन्याची लंका पाहणार नाही, मला गेलं पाहिजे. आणि ती लंका विभीषणाला अगोदरच देऊन टाकली होती. राज तिलक केला होता विभीषणाला. रामाचं कौशल्य आहे. चला, मला त्या सगळ्या विषयात सखोल जायचं नाही. मुद्दा इतकाच आहे, यश नावाचा गुण मारुतीरायाला, श्री अर्थात संपत्ती. श्री शब्दाचे 2 अर्थ, एक तर संपत्ती आणि दुसरा सौंदर्य. संपत्ती रूपानं इथे घेतला तर विभीषण केला लंकापती. औदार्य देवोनी कर्णा हाती. तिसरा जो औदार्य गुण आहे तो भगवंतानं कर्णाला दिलेला होता. मग कर्णासारखा उदार कोणी नाही. त्यानंतर ज्ञाने उपदेशिला चतुरानन. चौथा ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिला. आणि म्हणून ब्रह्मदेवा हे वेद त्यांच्या हातातच आहे कायम. वैराग्य शुकाते बोधून. 5वा गुण वैराग्य नावाचा तो शुकाचार्यांना दिला. जन्मताची संसार त्यजियला शुके, तोची निष्कलंक तुका म्हणे. आणि ऐश्वर्य नावाचा शेवटचा गुण अर्जुनाला दिला. ऐश्वर्ये वाढविला अर्जुन. अर्जुनावर तर इतकं प्रेम भगवंताचं होतं. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, हे आश्चर्यकारक शब्द माऊलींच्या मुखातून सुद्धा निघाले. काय या अर्जुनानं पुण्य केलं असेल म्हणे बुवा, भगवान इतकं प्रेम त्याच्यावरती करतो. आणि म्हणून माणसानं भाग्यवान तरी असावं, नाही तर सामर्थ्यवान तरी असावं. भाग्य तरी इतकं चांगलं असावं की परमेश्वराच्या कृपेनं काही चांगल्या गोष्टी मिळतील, किंवा सामर्थ्य तरी असं असावं, त्या सामर्थ्यानं अघटित गोष्टी घडवून आणता येतील. पण ज्याच्याकडे भाग्यही नाही आणि सामर्थ्यही नाही, या जगामध्ये अशा माणसाला काही साध्य करता येत नाही. प्रयत्न नाही, सामर्थ्य नाही म्हणजे प्रयत्न नाही, पुरेसे प्रयत्न नाही. आणि म्हणून अर्जुनाचं भाग्य थोर होतं आणि सामर्थ्यही होतच. ऐश्वर्ये वाढविला. आणि मग सांगितलं हनुमानजींना, माझ्या
अर्जुनाला युद्ध करायचंय, धर्मयुद्ध आहे त्याच्यासमोर. हनुमानजी तुम्ही एक काम करा, त्याच्या रथावरती जो ध्वज आहे त्या ध्वजाच्या त्या स्तंभावरती तुम्ही बसा. आणि म्हणून अर्जुनाच्या यशामध्ये अनेक जी कारणं आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतिर्मतिर्मम. श्रीमद भगवद्गीतेतला शेवटचा महत्वाचा श्लोक आहे. जिथे विजय नामे अर्जुन विख्यातू, जिथे अर्जुन हा त्याचं नावच एक विजय आहे, हेही त्याच्या विजयाचं कारण. श्रीकृष्ण हे स्वतः त्याच्या सोबत आहे, हे त्याच्या विजयाचं एक कारण. मातोश्रीचे आशीर्वाद त्याला आहे, हेही त्याच्या विजयाचं कारण. भीष्माचार्य द्रोणाचार्य वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्याला मिळाले होते, हेही त्याच्या विजयाचं कारण. आणि अर्जुनाच्या विजयाचं आणखी एक कारण की हनुमानजी त्याच्या ध्वजावर आहेत. म्हणून ज्याला ज्याला जीवनामध्ये यश पाहिजे त्यांनी हनुमानजींची सेवा करावी. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बर्णउ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ तारे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. मुद्दा असा आहे, या जगामध्ये सामर्थ्य असलं तरी जीवाचं सामर्थ्य सर्वश्रेष्ठ नाही आहे. त्याला कधीतरी मदत घ्यावी लागते. अरे अर्जुनाला मदत घ्यावी लागते श्रीकृष्णाची. जीवानं काय छातीला हात लावावा सांगा बरं. मुद्दा आपला छातीला हात लावायवरून निघाला, हे ध्यानात ठेवा. कुठून निघालो हे ध्यानात ठेवलं तर कुठं पोहोचायचं याचा अंदाज लागतो. आणि म्हणून अर्जुन सुद्धा छातीला हात लावू शकत नाही की मी धनुर्धर. मी म्हणायला गेला तर फजिती झाली. शेवटी भगवान आले, त्याला त्या संकटातून वाचवले. जगामध्ये प्रार्थना होतात, परंतु ती संकट निवारण करण्यासाठीची प्रार्थना. ज्या वेळेला जन्मेजयानं सर्पसत्र ठेवलं, कारण त्याचे वडील परीक्षिती सर्पदंशानं गेले हे त्याला जेव्हा कळालं, तो लहान होता जन्मेजय, मोठा झाल्यावर कळालं, त्यानं प्रतिज्ञा केली या जगातले सर्प पूर्ण नष्ट करी. असा यज्ञ ठेवला की सर्प येऊन जळून मरू लागले. पण ज्या तक्षक नागानं राजा परीक्षितीला दंश केलेला होता तो मात्र मरत नव्हता. तक्षकाय स्वाहा तक्षकाय स्वाहा काही मंत्र म्हणून असं ते म्हणत होते. तक्षक मरत नव्हता. जन्मेजयानं काही जाणत्या ऋषी मंडळींना विचारलं की तक्षक का मरत नाही. म्हणाले तो इंद्राला शरण गेलेला आहे आणि त्यामुळे तो मरत नाही. पण जन्मेजयाचंही सामर्थ्य असं आहे, तो काही कुतांगळू नाही आहे. जन्मेजयाने सांगितलं मंत्र बदलून घ्या. तक्षक हा अत्यंत चुकीचा वागलेला आहे, दंश करून माझ्या वडिलांना मारलंय. आणि अशा हत्या करणाराला जर इंद्र सहाय्य करत असेल तर मंत्र बदलून घ्या. मंत्र असा म्हणा, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. जरा आणखी स्पष्ट सांगू का, इंद्रासहित तक्षकाय स्वाहा. आणि मंत्र तसा सुरू झाला. मंत्रामध्ये एक शक्ती असते. इंद्राचं आसन डळमळीत झालं आणि मग तो तक्षकाला म्हणाला, तक्षक तुला जर का इथं आणखी काही वेळ ठेवलं तर तुझ्या बरोबर मलाही मरावं लागेल. म्हणे मग काय, मग काय नाही म्हणे, आता तू निघ बाबा पुढं म्हणे. आता काय तुला पाठीशी मी घालू शकत नाही.
मुद्दा इतकाच आहे, माणसं भीतीपोटी शरण जातात. इंद्राला शरण गेलेला तक्षक भय होतं म्हणून विनवणी करतोय. एक तर विनंती भय निवारण करण्यासाठी केली जाते, किंवा विनंती कशाची तरी प्राप्ती करायची असेल तर केली जाते. जगामध्ये ही विनंती आपण सततच पाहतो. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. जगामध्ये सतत हे पाहिजे ते पाहिजे, ही विनंती करताना जग आपल्याला दिसतं. आज जगद्गुरु तुकाराम महाराज काही पाहिजे म्हणूनही विनंती करत नाही, काही भय वाटतंय म्हणून नाही. कारण तुकोबारा एक संत आहेत, आणि संतांच्या काही महत्वाच्या लक्षणापैकी एक गुण असतो, तो म्हणजे निर्भयता. महाराजांनी अनेक अभंगांमध्ये म्हटलं, हरी आला हाता मग कैची भय चिंता, किंवा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आणखी एका ठिकाणी नाटामध्ये म्हणतात, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. अनेक अभंगांमध्ये आम्ही निर्भय आहोत. मी आपल्याला सांगून जाईल, ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्याकडे खरं म्हणजे ईश्वर अवतारी संत होते. तुमचं आमचं भाग्य आहे की अशा पूज्य महात्म्यांचे दर्शन आपल्याला घडलं, काही सहवास घडला, काही थोडी बहुत सेवा. आपण त्यांना पाहिलं इतकंच फार मोठं भाग्य आहे. याच्यापेक्षा मोठं, जसं ज्यांनी ज्ञानेश्वर माऊली त्या काळी पाहिले, किती भाग्यवान लोक असतील. ज्यांनी नाथ महाराजांना, नामदेवरायांना, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निळोबा राय, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु जोग महाराज, अशा महात्म्यांना ज्यांनी पाहिलं ते भाग्यवानच होते. तसं आपणही असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आम्ही सामान्य आहोत आपण सगळे, पण सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं, जसं साईबाबांना ज्यांनी पाहिलं, किती भाग्यवान असतील ते लोक. तसंच सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं, काही आशीर्वाद आपल्याला घेता आले, काही श्रवण करता आलं, हे महद भाग्य आहे. कारण जीवनात अनेक गोष्टी सुलभ आहे, पण अशा महात्म्यांची भेट ही अत्यंत दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी, करुणा केली परी जग जेठी, करुणा भजनातल्या वारकऱ्यांच्या, त्यालाही अधूनमधून उजळणी थोडीफार द्यावीच लागेल. बरं, ते आठवण करून जर नाही म्हटलं तर त्या विसरून जातील अशाच. आणि वारकरी चालीचे एक वैशिष्ट्य आहे, त्याला एकही आकार जास्तीचा मनाचा घालायचा नाही. जशी आहे तशी म्हटली तर ती गोड लागते.
तंतोतंत ऐकायची आणि जशीच्या तशी म्हणायची. माणूस लवकर शिकतो आणि ती बिनचूक म्हणतो. विठाला चित्राचं कसं असतं ना, एक जरी रेष तुम्ही जास्तीची काढली किंवा कमी, त्या चित्रातलं जे परफेक्शन आहे ते निघून जात. तसंच चालींचं आहे. एक आकार जरी अनावश्यक तिथे आला तरी त्या चालीचं सौंदर्य नष्ट होतं. आणि मूळ जो परंपरेनं चालत आलेला एखादा आकार जरी त्यातला कमी केला, आणि म्हणून काही चाली बघा कशा आहे. जसं आता आपण काकड आरतीमध्ये म्हणतो, बाईजी आपण काकड्याच्या चाली पूर्वीच्या ज्या वारकरी चाली आहेत त्यात म्हणला तरच तो काकडा ते अभंग गोड लागतो. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. लाजवळ तो आकार आहे. आता कोणी म्हणेल मी ला नाही, पुढच्याला साला घेईल तो आकार. साजनी नाही गोड लागणार. पाहता 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 मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव. विठाला मुद्दा इतकाच आहे. भाग्यवान आहोत आपण की अशा पूज्य संतांची आपल्याला भेट घडली. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आणि म्हणून अशा महात्म्यांचा सहवास घडणं परम भाग्य. मला इतकंच सांगायचं आहे, या जगामध्ये अनेक लोक आपल्याला भेटतील जे सतत काही ना काही मागतायत, मागण्यासाठी प्रार्थना करत आहेत. संतांनी कधी काही मागण्यासाठी प्रार्थना, त्यांना भयही नव्हतं. नारायणगिरीजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांना काही अपेक्षाही कधी नव्हती. मिळालं त्याचा सदुपयोग करायचा, नाही मिळालं त्यात आनंद मानायचा. कारण संतांनी तसं सांगितलेलंच आहे की न मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले वाणी. काय शब्द दिले. न मांगे सो दूध बराबर, न मागता जे मिळेल ते दुधासारखं दान आहे. मांग लिया सो पाणी, मागून घेतलं पाण्यासारखं आहे. आणि हिसकावून घेतलं, भांडू भांडू हिसकावून घेतलं. छीन लिया सो खून बराबर, ते रक्तासारखं दान आहे. त्याला मुळात दानाच्या व्याख्येत ते बसत नाही. कबीर बोले वाणी. संतांना ना आस आहे, ना भय आहे, ना चिंता आहे. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा. भगवंताला प्रार्थना, भय नव्हतंच आता राहिलेलं. ती साधक दशेतले ते उद्गार आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या बाबतीतला एक प्रसंग सांगतो. पंढरीच्या वारीला जायचं, आषाढी वारी, आणि गंगेला दुथडी महापूर. त्यावेळेला तो पुलही नव्हता, जो वांजरगाव बाजूने आहे, पुलही नव्हता. आणि होडी, लाकडाची होडी नुकतीच 1 वर्षापूर्वी तुटली होती ती. आणि नंतर एक पैठणवरून नाथसागरातून एक फायबरची होडी होती, ती आणून दिलेली. तुम्ही सर्वांनी ती पाहिलेली, तिच्यात बसून कधी आले गेलेला आहात. फायबरची होडी ती चांगली होती, भक्कम. पण ती महापुरात आणि तेज पाण्याची जर धार वेगवान असेल तर ती चालत नसायची. ती चालू नये हे संकेत होते. झालं असं की महाराजांची गाडी गोवर्धन बाजूला थडीला होती, सराला गोवर्धन बाजूनं जायचंय. तर पश्चिम गंगेतून एकदम होडी टाकावी तर तिकडे मोठे मोठे खडक आहेत. श्रीरामपूर बाजूनं, श्रीरामपूर तालुक्याच्या बाजूनं जी गंगा आहे तिथे सराला बेटाच्या मोठे मोठे खडक आहे. त्यामुळे तिकडून होडी नेताच येत नसायची, तो रस्ता नव्हताच. वांजरगाव बाजूनं होऊन दोन्ही गंगा जिथे मिळतात त्याला तिथे सगळी स्थानिक मंडळी आमची त्याला सोंडकं म्हणतात. असं सोंड तयार झालेली आहे त्या जमिनीची आणि दोन्ही गंगा एक झाल्या, सोंडकं म्हणण्याची. पण सोंडक्यावरून मग त्या दोन्ही गंगेच्या धारीतून पण झालं असं, पाणी जास्त आल्यामुळे इकडे वांजरगाव बाजूला थोप बसत असतो, तिथे ती चंद्राकार आहे. आणि तिकडची पश्चिम धारी जोरानं व्हायला लागते. जेव्हा महापूर येतो, मोठा पूर, थडी सोडून पाणी,
मग ही होडी इकडून वांजरगाव बाजून अशी घालून त्याच्यातून पलीकडे नेणं अवघड होतं. ती दोन्ही पाण्याची टक्कर तिथे होते, पाणी उसळतं, भोवऱ्याची परिस्थिती. जसं आता आपण काल परवाची जी दुर्घटना झाली आपल्या सुगाव अकोलेमध्ये, खरं म्हणजे त्या दुर्घटनेविषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये संवेदना आहे. आपण सगळ्यांनी ती हळहळ व्यक्त केली. कारण 2 जण जे कामगार ते बिचारे बुडाले आणि त्यांना वाचवताना जे NDRFचे जवान होते आणि स्थानिक एक देशमुख नावाचा ग्रस्त, त्याचे बंधू आमचे फार चांगले स्नेही आहेत. आमच्या ओळखीतल्याच घरातला तो मुलगा होता. अशी दुर्घटना झाली. 7 माणसं जवळजवळ 6 का 7 गेले. 5-6 घटना झाल्या. फार वाईट झालं. तर असा तो प्रकार तिथे त्या दोन्ही गंगेची जिथे टक्कर होते. आणि म्हणून सगळ्यांनी सांगितलं की महाराज आपल्याला होडी तिकडून नेता येणार नाही आणि आपण असं करू, इकडून दुसरी गाडी बोलून घेऊ आणि कोपरगावच्या पुलावरून किंवा इकडे गंगापूर मार्गे प्रवरा संगमच्या पुलावरून असं निघून जाऊ, वारीला जायचंय तर. बाकी कुठेच रस्ता नव्हता, महापूर होता. महाराजांनी सांगितलं, अरे राजा, आपण गंगामाईच्या पोटात राहतो, गंगेची लेकरं होत आपण, लेकराला कुठं आई बुडून देत असते काय? महाराजांनी असं हसत उत्तर दिलं आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना, चला रे पोराव आवरा, चला म्हणे, कोण सोडवायला येत आहे आम्हाला. मला चांगलं आठवतंय, 2 जण आवले हाणायला बसलेले. आमचा चांगदेव म्हणून एक शेती सांभाळणारा महाराजांचा जुना शिष्य, पण मोठा चांगला सेवक, तो पाठीमागून पाणी, त्या डोंग्याचं असं असतं की मागचा जो बांबू धरून असतो ते स्टिअरिंग असतं त्याचं, कोणीकडे वळवायचं. ज्यांनी चालवलंय त्यांना माहिती आहे. आम्ही पुष्कळ वर्ष ती सेवा केलेली आहे, त्यामुळे माहिती आहे. तो आम्हाला 1-2 बसवलं आवले हाणायला, एक जण तिकडून एक जण इकडून. महाराज त्यांच्या बरोबर वारीला जाणारे 2-4 आमचे सिनियर काही विद्यार्थी, चला म्हणे. तुम्हाला सांगतो, त्या भोवऱ्यामध्ये, त्या टकरीमध्ये जेव्हा डोंग गेलं त्यावेळेला सगळ्यांचेच डोळे झाकले. ते पाण्याचं ते रूप पाहून आणि ते सगळं पाहून सगळेच जण भयभीत झाले. महाराज शांत होते, निवांत होते. आणि आम्हाला आजही तो प्रसंग आठवतो की तिथून डोंग कसं पलीकडच्या थडीला गेलं. ना आम्ही आवले हाणले, ना आम्ही काही प्रयत्न केले, कारण सगळे म्हटले होते आता बुडालंय, संपलं सगळं. आणि डोंग पलीकडच्या थडीला लागलं होतं. याला साधूचं लक्षण म्हणतात, निर्भयता म्हणतात. असे असंख्य अनुभव आहेत, तुमच्याकडेही आहेत. तुम्ही महाराजांची शिष्यमंडळीचा, आम्ही थोडे छोटे मोठे सेवक आहोत. अशा असंख्य गोष्टी. पण साधूचा अनेक गुणामध्ये, जसा निर्लोभिता, विरक्ती, तसाच साधूजवळ निर्भयता हा एक गुण असतो. म्हणून तर नारद वाल्या कोळ्यासमोर उभे राहिले. तुकोबारायांना मंबाजीने इतका त्रास दिला तरी भजन करतच राहिले. गाथा बुडवली तरी कीर्तन सुरू राहिले. कारण प्रतिकार करण्यात वेळ घालवायचा नाही, पण कोणाला घाबरून आपली सेवा बंद करायची नाही, हा साधूचा गुण असतो. विठाला माझं कीर्तन प्रस्तावनेतच अडकलंय आणि इथे तर जेवणासाठी आता वेळ झालाय 9:30 वाजले. मी प्रस्तावनेतच बराच वेळ गेला, पण मला ही प्रस्तावना आज नवीन सुचली, आठवली, आणि म्हणून मी ती मांडण्याचा प्रयत्न केला या अभंगाकडे जाताना. की या जगात काही लोक भय निवृत्त व्हावं म्हणून विनंती करतात, काही लोक लोभ मनात आहे, साधूंना काही प्राप्ती कशाची, काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा. साधू हे सदा संतुष्ट आहेत. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, देवाला जे म्हणतात तुझी दसोडी नको, त्यांच्या मनात लोभ काय? लोभासाठी प्रार्थना करतील कशाला? भय नाही आहे, प्रार्थना करतील कशाला? मग प्रार्थना केली कशासाठी? म्हणाले, देवा, नामस्मरण केलं की मोक्ष मिळतो, आणि मोक्ष मिळाल्यावर वैकुंठाला जावं लागतं. जसं आपल्या ग्रामीण भागातल्या माणसाला शहरातलं घर कितीही कोटी रुपयाचं असलं तरी ते आवडतं का आपल्या ग्रामीण भागाच्या माणसाला? ती माणसं पोरांना म्हणतात, बाबा 4 दिवस तुम्हाला भेटतो ना, आम्ही आपल्या गावाकडे बरे. कारण यात जो आनंद आहे तो त्या सगळ्या वैभवात नाही. तसं तुकोबाराय म्हणले, देवा, मला इथे भजनात, कीर्तनात, वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या सहवासात जो आनंद मिळतो तो मोक्ष दिल्यानंतर तुझ्या वैकुंठात नाही. म्हणून विनंती
मला काही नकोय, अर्थात तुझा मोक्ष नकोय हे सांगण्यासाठी माझी विनंती आहे. अभंगाचं पहिलं चरण देठे महाराजांपासून. देवा मज नको रे ही मुक्ती. काही नको म्हणण्यासाठी केलेली ही विनंती आहे, काही पाहिजे म्हणून नाही. म्हणून जगावेगळी विनंती आहे. आता खरं तर मोक्ष नाकारावा इतका तो सुलभ आहे काय, स्वस्त आहे काय? एखादी दुर्मिळ गोष्ट जीवनात तुम्हाला मिळत असेल आणि ती जर तुम्ही नाकारत असाल तर त्याही पेक्षा काहीतरी श्रेष्ठ तुमच्याकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. एका साधून स्नान करताना परीस सापडला आणि तो शेजारच्या स्नान करणाऱ्याला देऊन टाकला. तो म्हणला काय बाबा? म्हणे परीस आहे. यानं काय होतं? तो ग्रामीण माणूस बिचारा, त्याला माहित नव्हतं. म्हणे अरे बाबा, हा परीस लोखंडाला लावला की सोनं होतं. कधी सापडला? म्हणे मला आत्ता सापडला आंघोळ करताना. साधू म्हणाले मला का दिला? म्हणाले मला गरज नाही म्हणून मी तुला देऊन टाकला. साधू परीस सहज देतोय असं पाहिल्यावर तो माणूस विचारी होता. तो म्हणाला या साधूकडे याच्यापेक्षाही काही श्रेष्ठ असावं. स्नान झाल्यावर तो पुन्हा साधूला भेटला. महाराज, अहो याला लोखंडाला लावल्यावर जर सोनं होतं तर ही इतकी अनमोल वस्तू तुम्ही मला सहज देऊन टाकली. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते, गणिताचा नियम आहे. म्हणजे याच्यापेक्षा तुमच्याकडे काहीतरी भारी असणार. साधू म्हणाला हो याच्याही पेक्षा भारी आहे. काय आहे? म्हणाले हे परीस आणि अशा अद्भुत गोष्टी निर्माण करणारा, हे जग निर्माण करणारा जो परमात्मा आहे ना, तो माझ्या जवळ आहे. मला या परिसाशी काय देणं घेणं? कारण जगनियंता समर्थ परमात्मा तोच जर मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. आणि म्हणून तुकाराम महाराज मोक्ष नको म्हणतायत. त्याचं कारणही सांगतात. तया इच्छा गती हेची सुख आगळे. हे भजन भक्तीतलं सुख हे आगळ आहे आणि वैकुंठात सगळं आहे. स्वर्गातही अनेक भोग आहेत. स्वर्ग तर संतांनी केव्हाच नाकारलेला आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. पण वैकुंठ सुद्धा नाकारलंय. का? म्हणाले वैकुंठात सगळं आहे, आनंद आहे, जन्म नाही, मृत्यू नाही, दुःख नाही. पण तिथे भजनाचं, भक्तीचं, सेवेचं सुख नाही. जरा थोडा विस्तार करून सांगतो एका मिनिटात. आई वडिलांची सेवा वैकुंठात करता येत नाही. भुकेल्याला अन्नदान वैकुंठात देता येत नाही. वारकऱ्यांची सेवा वैकुंठात करता येत नाही. सगुण परमात्म्याची सेवा, मंदिरात येऊन झाडझूड करणं, देवाला पाणी घालणं, दिवा लावणं, ही सेवा वैकुंठात करता येत. तिथे फक्त पूर्वी केलेल्या पुण्याचं फल म्हणून तो बसून आनंद घ्यायचा. मला सांगा, काहीच करायचं नाही, हलायचं नाही, डोलायचं नाही, नुसतं बसून बसून खायला देऊ आवडेल काय लोकांना?
लोक म्हणतील बा आम्हाला जाऊन तर येऊ द्या इकडे जरा फिरा, काहीच करायचं नाही, बसून राहायचं. काय गुलाबजाम मागा ते मिळेल. ते म्हणतील बा आम्ही बसूनच जाम झालोय, आम्हाला गुलाबजाम नको, आम्हाला मोकळं करा एकदा. वैकुंठात जाऊन तुकोबाराय म्हणाले काय करायचं, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी. अनेक ठिकाणी महाराजांनी वर्णन. मग त्या वैकुंठातलं जे सुख तिथे जे मिळत नाही ते वैष्णवांच्या घरी आहे. अभंगाचं दुसरं चरण. वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे प्रेम सुखाईच्या घरी, प्रेम सुखाई रिद्धी सिद्धी द्वारी, जग सुखाच्या मागे धावतंय आणि सुख वैष्णवांच्या मागे धावतंय. साधूंच्या सहवासातलं जे सुख आहे आजही, जो निस्सीम श्रद्धा ठेवून भगवंताची उपासना करणारा साधक आहे ना, त्याच्या जवळ जाल तरी आपल्याला सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून देवा तुकोबाराय म्हणतात, वैकुंठाला जाण्यापेक्षा मला त्या साधकांचा आणि वैष्णवांचा सहवास घडू दे. अरे रिद्धी सिद्धी सुद्धा त्यांच्या दारात उभ्या राहतात, हे त्यांचं वैष्णवांचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाच. वैकुंठातलं वास्तव्य मला नको, त्यापेक्षा नामस्मरणात भजनात अद्भुत रस आहे. मायबाप हो, आपण जो परमार्थ करतो त्याचा आस्वाद घ्यायला शिका. देवपूजा केली तर त्यातला आनंद घ्यायला शिका. आपण आहे ना, निसर्ग जरी पाहिला तरी त्याचा आनंद घेत नाही. हिरवागार निसर्ग, एक जण काळा चष्मा घालून पाहत होता. अरे हाय, काय म्हणायचं येड्या माणसा, निसर्ग पाहायला एवढ्या लांब आला राजा, 10-5 हजार खर्च करून, आणि काळा चष्मा घालून उभा राहिला. येडी हळद. निसर्ग पाहण्याचं ज्याला ज्ञान नाही तो देव काय पाहिल, भक्तीचा आनंद काय घेईल. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे. नातेवाईक भेटले, प्रेमानं बोला, आनंद घ्या त्या भेटीचा. एकमेकाला टोचू नका, कमी लेखू नका, आनंद घ्या, सन्मान द्या, प्रेम द्या, प्रेम घ्या, आदर ठेवा. 10 मिनिटाची आरती मंदिरात चालू आहे, साईबाबांची असेल, दत्तात्रयाची, हनुमानजींची, पांडुरंगाची.
गणपतीची आरती असेल. पण इतकं मनोभावे सहभागी व्हा की देव आहे आणि मी आहे बस, आणि मी देवानं मला भाग्यानं या आरतीमध्ये आणलंय, सगळं विसरून जा 10 मिनिट, बघा त्याचा आनंद किती मिळतो. भजनात आपण बसलो, जो अभंग चाललाय कुणी म्हणत असू दे, पण त्या अभंगाचा अर्थ आपल्याला परमेश्वरानं प्रत्येकाला विचार दिलेला आहे. पहा, या जगात निर्बुद्ध कोणीही नाहीये, आपल्यासारखी तर सुज्ञ माणसं आहेत. त्या अभंगाचा अर्थ थोडा थोडा समजून घ्या आणि एकरूप व्हा त्याच्याशी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, त्या आळंदी डोळ्यापुढे येऊ द्या. ती इंद्रायणी, ते माऊलींचं मंदिर, ती माऊलींची समाधी, ती जोग महाराजांची समाधी, तिथले वारकरी, आळंदी हे गाव. रस बरं का. जेवताना सुद्धा माझ्या शेजारी एक पठ्ठ्या बसला होता. त्यानं काय केलं, भाकरी चुरली. त्या दिवशी त्या मावशीनं खीर केली होती, आमटी केली होती, कढी केली होती. त्यानं तिन्ही त्या भाकरीत ओतले. त्याला काय रसज्ञ म्हणावा? आमटी त्याच्यातच टाकली, खीरही त्याच्यातच टाकली आणि कढी त्याच्यातच टाकली. मग मला वा. शेजारचे म्हणले येडी हळद. अरे कढीची चव वेगळी आहे, आमटीची वेगळी आहे, खिरीची वेगळी आहे. ज्याचा त्याचा. ज्या लोकांना जेवण आनंदानं कसं करावं हेही कळत नाही, ते जीवन आनंदानं कसं जगावं हे कसं कळेल? आनंद लांब नाहीये. लहान लेकरांजवळ बसलात ना, त्यांना अवघड प्रश्न विचारून अडचणीत टाकू नका. माझ्या जवळचा एक माणूस आहे, पण त्याला खोड आहे. कोणाच्याही घरी गेलं का ते पहिलीच्या पोराला 10वीचे प्रश्न विचारते. म्हणजे याच्या काही डोक्यावर परिणाम झालाय, काय झालंय? हा माणूस आहे तरी कोण म्हटलं? एकदा त्याला बोललोच मी, जवळचा असला म्हणून. काय अरे बाबा, ते लेकर एक पहिली दुसरीचे, त्यानं प्रश्न तू 9वी 10वीचे विचारतो आणि तुझी विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न. माणसानं भूषण माठाव पट्टी लेकरांसमोर. काही माणसं फार डोक्यानं गेलेली असतात, तुम्हाला सांगतो. लेकरांना त्यांच्यासारखं तुम्ही लेकरू व्हा. तुमच्या मोठेपणाच्या पातळीवरच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या बालपणाच्या पातळीवरच्या गप्पा तुम्ही. अहो संतत्व सोडून आमच्यासारखे झाले म्हणून तर आपल्याला परमार्थ कळला. म्हणून लेकरांचाही आनंद घेता येईल, पण तुम्हाला लेकरू होता. कृष्ण इतका मोठा देव आहे, पण गोपाळांसोबत होतू तू हमामा विटी दांडू चेंडू फळी खेळ खेळ. आणि खेळ खेळताना मी भगवान आहे, मी द्वारकेचा उद्या राजा होणार आहे, किंवा वसुदेवाचा पुत्र, राजघराण्यातला होता कृष्ण. नंदबाबा हे गोकुळाचे फक्त प्रमुख होते, पण त्याचे मूळ वडील आई देवकी, देवकी म्हणजे कंसाची बहीण आहे. कंस हा राजा आहे, आणि राजाची बहीण काय दुसरी कोणाला देतात का? वसुदेव हे राजघराण्यातले होते, ध्यानात ठेवा. कृष्ण हा राजपुत्र आहे, पण गोपाळ म्हणून राहिला. त्यानं कधीच राजपुत्र हेही ओळख सांगितली नाही, आणि मी देव आहे हेही ओळख सांगितली नाही. गड्यांनो, मी तुमचा सवंगडी आहे, मी तुमचा मित्र आहे. आनंद मिळेल. आणि म्हणून अद्भुत हा रस, रस शब्द फार महत्वाचा आहे. आपल्याला नात्यामध्ये कसं वागावं, घरामध्ये कसं वागावं, यात्रेत गेल्यावर कसं वागावं, अध्यात्मात आल्यावर आपलं वर्तन कसं असावं, आणि एकूण प्रत्येक ठिकाणी आनंद खूप आहे, पण तो कसा घ्यावा. नाहीतर माणसं यात्रेला बरोबर जातात आणि येताना भांडणं करून येतात. रस मिळाला का? पैसे खर्चून वादविवाद घालून आले, रस नाही मिळाला. आनंद आहे, खूप आनंद आहे. म्हणून आता ही मंडळी एवढी प्रेमानं गातायत, वाजवतायत,